काल ऑफिसच्या कामात असताना नवऱ्याचा अचानक फोन आला 8 वाजता आणि मला म्हणाला, आज काय स्पेशल बनवणार आहेस ग? तेव्हा माझ्या गजनी डोक्यात टम्मकन प्रकाश पडला आणि आठवून दिला, आज अंगारकी आहे, नैवेद्य करायचं आहे आपल्याला. पटकन ऑफिस सगळं बाजूला सारून घेतलं व पहिला नारळ फोडला. आजकाल कळीचा मुद्दा बनलेला कळीचा मोदक तर झालाच पाहिजे, हो की नाही? कारण महाराष्ट्रीयन पीपल कांट कीप काम. बाप्पा नाही थोड्या दिवसात, मग प्रॅक्टिस तर झालीच पाहिजे मोदकांची, हो की नाही मराठी पीपल? आता वेळ खूपच कमी असल्यानं मी आईचा शॉर्टकट घेतला होता, तो असा. खोबरं बारीक कट करून मिक्सरला लावून घेतलं, गूळ पावडर घेतली व दोन्ही मिक्स करून घेतलं, ड्रायफ्रूट्स ॲड केले व थोडीशी इलायची पावडरसुद्धा टाकून घेतली. आता हिचं शिजवण्याची काही भानगड मी ठेवलीच नव्हती, कारण की मोदकांना उकड काढताना ते शिजलं जातं व मऊ लुसलुशीत तुमचे मोदक तयार होतात. हा प्रॉपर मोदकचा असा काही फील नाही येत, 19-20चा थोडाफार फरक होतोच. पण तुमच्याकडे जर वेळ कमी असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. कमी वेळेत सहनशीलतेची टेस्ट होते. यात मी बोर्ड फाडून नापास झाले, कारण कळीच्या मोदकाने ठरवून संप पुकारला व कळ्या पडतच नव्हत्या. त्यातच मध्येच लुडबुड संघटनेचे इंटरनॅशनल अध्यक्ष कलमडले, म्हणजेच नवरा, ज्याला येताना पनीर घेऊन येण्याची मी ऑर्डर सोडली होती. त्याने नाचता येणं अंगण वाकडं म्हणून अजूनच जखमेवर मीठ चोळलं. मला चिडवून देऊन त्याची सुटका नव्हतीच, मग पनीर दिवाणी हंडी करण्याचा बेत असल्यानं कापाकापीच्या कार्यक्रमाला त्याला बसवला. पूर्ण डिटेल रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवलेली असल्यामुळं अजिबात व्हिडिओ मिस करू नका. अशा तऱ्हेनं कालची अंगारकी संकष्टी फळास आली. 3 तासांची मेहनत 2 मिनिटात पूर्णत्वास येताना तुम्ही पाहिल्याबद्दल श्रीफळ व शाल देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल. हो, कॉमेंट केल्यावरच फक्त. नाथखोळा मंडळींकडून नाथखोळा लोकांना बाय बाय. भेटूयाच पुढच्या भागात.